हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही गावाला गेलो आणि मग माहेरी जाण्याचा तसा काही जास्त योग येत नाही, पण एखादा दिवस म्हणजे मिळतो, ते पण कधी संध्याकाळी एकदम जायचं आणि मग सकाळी पण लवकर जायचं, हे एवढाच दिवस भेटतो. कारण बाहेर राहत असल्यामुळं सासरी पण जावं लागतं आणि माहेरी पण एकतर काहीतरी कार्यक्रम किंवा काहीतरी गोष्टी असतात, त्यामुळंच आम्हाला जावं लागतं. तर बघा, सकाळ सकाळी ना खरंच पोरं ही पण सकाळ सकाळी लवकर गावाला असू द्या किंवा इकडं असू द्या, पोरं इतक्या लवकर उठते ती ना, त्यामुळं काय मला पण झोपताच येत नाही. आणि ह्यावेळेस असं झालं की गावाला गेलं ना की माहेरी असू द्या किंवा सासरी असू द्या, मला दूध काढायलाच लागलं. म्हणजे गुरांचं दूध काढायला लागलं ना, गाईंचं. पहिलं लग्नाच्या अगोदर मी भरपूर लग्नाच्या अगोदर आम्ही काढत होतो, पण लग्न झाल्यापासून जसं आता इकडं बाहेर राहतो तर मग सवय मोडली होती ना. पण म्हणतात ना, एखादी गोष्ट शिकलेली असली की आपण कधीच विसरत नाही. ती भले आपल्याला थोडा त्रास होतो, पण ती गोष्ट आपल्याला करता येते आणि आपण करतो म्हणून. तर मग तसंच झालं. हे बघा, इकडं सकाळ सकाळी ना पोरं उठून बसली होती आणि दोघं पण उठली होती. अजून एक पण नव्हतं, दोघं पण उठली होती आणि मस्त यांची इकडं मस्ती चाललेली, खेळत होती मस्त. आणि बघितलं मी बाहेरून तर उठलेले आहेत. मग आली, त्याला बारक्याला जरा खेळायला थोडीशी बॉटली दिली त्याच्या हातात आणि मला धार काढायला जायचं होतं ना, तर पोरांना पण गुतवायचं होतं कसं तरी. मग मोठा पण उठला होता, त्यामुळं त्याला म्हणलं आपल्या बाळाकडे लक्ष दे आणि मी धार काढ लागायला जाते म्हणून त्याला सांगून गेले ना. कारण मोठा जरा चिडचिड करतो ना बारक्यावर आणि त्याची झोपच मोठ्याची होत नाही. खरं तर ना थोडासा मोठ्यावर जरा अन्याय झाल्यासारखाच होतं बरं का. त्याचा भाऊ गेला होता, त्याला कोकरी घ्यायची होती, त्यामुळं तो कोकरी आणायची होती म्हणून तो कुठं बाहेर गेला होता ना, आटपाडीला कुठं गेलता, तिकडून तो कोकरी घेऊन येतो ना. तर बघा, सकाळचं वातावरण किती मस्त आणि एकदम भारी. आमच्या 6-7 गायी आहेत भावाच्या. तर मग आणि कॅनलचं पाणी आटल्यामुळं ना, कॅनल जवळच आहे चिटकून, पण कॅनलचं पाणी आटल्यामुळं ना गायच बऱ्याच दिवस झालं धुतल्या नव्हत्या आणि मग म्हणून ती तशी गुरांना घाण झाली होती. आणि धार काढायचं म्हणजे म्हणलं, माझ्या नशिबात काय रे देवा, आता मला भाऊजाईलाच धारा काढावं लागणार आहे त्या. कारण आणि त्याच्याकडे धार काढायची मशीन आहे, दूध काढायची, पण लाईट नेमकी गेली होती म्हणून हातानेच धारा पिळायला लागत होत्या ना. मग आता म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या. आणि सासरी पण मला ह्या टायमिंगला 2 गायांच्या धारा काढाव्याच लागल्या होत्या. गेल्यापासून ती मी माहेरी येईपर्यंत ना मला धाराच काढायला लागल्या होत्या. आणि तरी ती गाई पानवायला घेतली. पण आता म्हणलं थोडासा व्हिडिओ आहे तर, कारण सारखा चान्स मिळत नाही ना व्हिडिओ काढायला किंवा जायला तर माहेरी तर मला जायला मिळतच नाही, त्यामुळं चान्सच भेटत नाही हे करायचं. मग आमच्या गाया ना ह्या लई जुन्या गाया आहेत त्या, म्हणजे लई दिवसापासून. आणि आमच्या गायांना सवय अशी आहे की किती पण गोंजारलं काय केलं तरी गाया अजिबात हालत नाहीत. नवीन माणूस असलं ही झालं तरी पण गाया अजिबात हालतच नाही त्या कसल्याच. आणि लाईटीचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे आमचा बोर पण नाही एवढा चालत नव्हता ना, त्यामुळं पाणी नसल्यामुळं ना गुरच धुतली नव्हती बऱ्याच दिवस. मग तरी पण धार काढायला आम्ही सुरुवात केली. बादली ठेवूनच खरं तर काढतो, पण पहिल्यांदा आता म्हणलं ठीक आहे, तिला ते जरा ही झाल्यासारखं झालं होतं ना, दुःख झाल्यासारखं, त्यामुळे म्हणलं पातेल्यातच काढू. आणि मग पातेल्यातच दूध काढलं. धारा वगैरे काढता येतात, कारण मी पण गावाकडचीच आहे. इकडं मुंबईला 4 दिवस राहायला आली म्हणून गावाकडच्या सगळ्या गोष्टी विसरून जमत नाहीत आणि गावाला गेलं की त्या कराव्याच लागतात. सासरी असू द्या किंवा माहेरी असू द्या, कुठं पण जरी असलं ना तरी पण ह्या गोष्टी गेलं ना की थोड्याफार तरी कराव्याच लागतात. की मला सवय नाही आणि मला म्हणजे मी करत नाही वगैरे असं म्हणून चालतच नाही. कारण अडचणीच्या टायमिंगला ना अडचणीच्या टायमिंगला म्हणजे नाही म्हणताच येत नाही करायला. तर मग म्हणलं ना, आता ह्यावेळेस गेली ना तर माझ्या धारा ह्या नशिबातच होत्या असं म्हणल्यासारखं. सासरी पण गेल्यावर थोडा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे जाऊबाईंनी काही आमच्या कामच नाही केलं, म्हणजे तशीच अडचण होती. त्यामुळं जाऊबाई नाहीच म्हणजे केलंच नाही त्यांनी काय. त्यामुळे शेण काढण्यापासून ते धारा ही सगळं मीच केलं. पण आता तसं कोणी सासरचं बोलून दाखवत नाही, हे पण माहिती आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की सासरचे कधी सुनेचं कौतुक करत नाहीत. बाहेर राहून आलेले सुनेचं तर अजिबात कौतुक करत नाही. तर ठीक आहे, चला, असं घरोघरी मातीच्या चुली म्हणल्यासारखं. तर बघा, सकाळ धारा आमच्या झाल्या होत्या. कसं किती मस्त वाटतंय ना वातावरण, आणि मस्त एकदम. तर इथं पोरांसोबत जरा फोटो बिटो काढायची मस्ती चालू होती. ही भावाची मुलगी आणि पाठीमागं भावाचा मुलगा आहे तो. तर मुलगी मला खरंच लय आवडते बरं का भावाची.
आणि ती माझ्याशिवाय म्हणजे पहिलं मी डिलिव्हरीला होती ना, तर ती माझ्याशिवाय राहतच नव्हती. ज्यामुळे आम्ही मस्ती करायचो, ही मला चालवायला ही न्यायची. तर चला असं एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की मी नंतर तुम्हाला तिच्याबद्दल सांगेन. आणि जाम भारी होती, आता सगळं बोलायला वगैरे लागली होती. आणि तो मुलगा इतका म्हणजे तो जाऊ दे, आता त्याच्याबद्दल काय बोलायलाच नको. इकडं फोटो वगैरे आम्ही थोडेसे काढले, घराच्या पायरीवर बसलेलो. आणि पोराचं काय नुसतं गेलं ना की काही एखादी वस्तू दिसली की खेळायची त्याच्याबरोबर, एवढंच असतं. तर चला, कसं वाटलं म्हणजे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. आपले खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि आता माहेरची, माझं लहानपण, आम्ही कुठं पोहायचो, हे काय सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चलो, धन्यवाद.